महादेवी नाही गेली, नंदनी गावाची आई गेली। ती केवळ एक हत्ती नव्हती, ती होती एका संप्रदायाची आई। ती होती गावकऱ्यांच्या लहानपणाची आठवण। ती होती त्या मठाची श्वास घेणारी आत्मा। स्वस्ती श्री जिनसेन पट्टाचार्य मठ, ज्याचा इतिहास 1200 वर्षांहून जुना आहे। जैन समुदायाचा अस्थापक असलेला मठ, जिथे 400 वर्षांपासून एका हत्तीनीची सेवा घेतली जात होती। 3 वर्षांची माधुरी हत्तीन तिथं आली होती आणि त्या मठाने तिला महादेवी नाव दिलं। ती या मठाच्या अधीन होती, त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होती। वर्षानुवर्ष ती पंचकल्याणकांच्या रथयात्रा सजवायची, जन्मकल्याणक सोहळ्यांमध्ये सहभागी व्हायची। हजारो भाविक तिच्या पायांना वाकून नमस्कार करत। तिच्या पाठीवर बसलेली प्रतिमा पूजनीय होतीच, आणि तितकीच ती हत्ती, ती मूर्ती इतकीच पूजनीय होती। लहान लेकरांशी खेळायची, मंदिराच्या परिसरात वावरायची, कोणाला त्रास न देता ती शांतपणे नांदायची। पण मग सगळं बदललं। 2023 नंतरच्या अचानक वातावरण बदलू लागलं। PETA, एक प्राणी संरक्षण संस्था जी गेली 25 वर्ष भारतभर काम करत होती, तिने अचानक महादेवीकडे लक्ष दिलं। तेव्हा प्रश्न पडतो, आता का? महादेवी तर गेली 3 दशके इथं होती। तिची देखभाल, तिचं अन्न, तिची नित्य सेवा हे सगळं जैन मठ करत होतं। तिथे काही चुका झाल्या असतील, काही गोष्टी सुधारण्यासारख्या असतील, पण मग एवढा मोठा हस्तक्षेप का? त्याच सुमारास वंतारा आलं। गुजरातमध्ये अंबानींनी उभारलेलं वंतारा, एक भव्य लक्झरी वाईल्ड लाईफ प्रोजेक्ट, 3000 एकर मध्ये पसरलेलं। सर्व सुविधा, हायड्रोथेरपी पासून डिजिटल मॉनिटरिंग पर्यंत त्यांनी केरळ सरकारकडे एका हत्तीनीची मागणी केली होती, पण केरळने नकार दिला। मग प्रश्न पडतो, महादेवीसाठी का हो झाला? महाराष्ट्राच्या न्यायालयाने महाराष्ट्राच्या जनतेचा साथ का नाही दिला? महादेवी हक्काची होती, जैन समाजाची, त्या गावाची, तिच्यावर श्रद्धा होती हजारो भाविकांची। मग तिचा अशा रीतीने हस्तांतरित होणं हा केवळ न्यायालयीन निर्णय होता की मोठ्या शक्तींचा प्रभाव? 29 जुलै 2025 महादेवीच्या डोळ्यात पाणी होतं। तिच्या भोवती उभे होते हजारो गावकरी, रडणारे, बिलगणारे, तर काही संतापलेले। काहींना तिला शेवटचं गुडघ्यावर बसून नमस्कार केला। एका वृद्ध स्त्रीने म्हटलं, ती गेली म्हणजे माझं लेकरू गेलं। मुलं ओरडत होती, आई परत ये ना। मठात शंख वाजला नाही, फक्त हृदयातले आवाज ऐकू येत होते। पण का गेली महादेवी? खरंच तिचं पुनर्वसन गरजेचं होतं का? की त्यामागे कोणीतरी नवीन संग्रहालयातील आकर्षण शोधत होतं? एका धार्मिक संस्थेने तिच्यावर 30 वर्ष देखरेख केली, आणि आज त्यांच्याच गोदीतून ती काढून घेण्यात आली। हे न्यायाचं नाव आहे की सामर्थ्याचं? धर्माच्या प्रतिकात्मक आईवर कारवाई करणं हा धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे की धर्मविरोधाचं छुपं रणांगण? आणि आता महादेवी, जिचं स्थान कुठल्याही मूर्तीपेक्षा कमी नव्हतं, तिच्यावरून कारवाई झाली। हा सगळा केवळ योगायोगच आहे का? कोर्ट म्हटलं, धर्मापेक्षा दया मोठी। हो, आम्ही मानतो दया मोठी असते, पण दयेला जर मार्केटिंगची जोड असेल, तर तिच्या नावावर भावनिक प्रतिमा वापरून प्रोजेक्ट विकले जात असतील, तर मग त्या दयेचा स्वार्थी उपयोग होतो। जैन संस्कारात मुंगी सुद्धा मरू नाही याची काळजी घेतली जाते, तर त्या महादेवीला कसा त्रास होऊ दिला असता? आज वंतारामध्ये महादेवी आहे, तिला आता चैन मुक्त जग मिळालंय। तिच्या आजारांसाठी औषधं मिळतायत, पण प्रश्न असा, वंताराच का? जिथे गरम वातावरण असतं, जिथे कंपन्यांचं प्रदूषण असतं, PETA विकल्या गेलेत का? न्यायव्यवस्था नेहमी पैशाच्या बळावरच चालते का? वंताराचं उद्दिष्ट नक्की आहे तरी काय? ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांना लोकांच्या भावनांवर खेळण्याचा अधिकार आहे का? आणि जे लोक आर्थिक बळावर राज्य करत आहेत त्यांना त्यांच्याच फायद्यासाठी या निर्णयात कसं सामील होण्याचा अधिकार आहे? महादेवीसारखी एक अत्यंत महत्वाची आणि पूजनीय हत्ती ज्या मठात वाढली, त्या मठाचे आणि त्या समाजाचे मूल्य राखण्यासाठी लढा दिला गेला, त्यावर पैशाच्या खेळामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। दायित्व काय? पण तिला काय हवं होतं? तिला कोणी विचारलं का, तुला कोणासोबत राहायचंय? ती जिथं वाढली, जिथं तिला आई म्हणणारे शेकडो होते, त्या मठात ती परत येणार नाही याची तिला जाणीव तरी आहे का? आज नंदिनी गाव रिकामं झालंय, पाठीवरून गंध उडालेला आहे, रथयात्रा मुख्य झाल्या आहेत, आणि मठात एक जागा शिल्लक आहे जी केवळ महादेवीची होती। जर धर्मातील आईसारखी हत्ती न्यायाच्या नावावर बाजूला केली जाऊ शकते, तर उद्या माणसाचं काय होईल? महादेवीला रोखण्यासाठी हजारोंचा जमाव एकवटला होता। काही काळ वातावरण थोडं तणावपूर्ण झालं, जमावाने आक्रमकता दाखवण्याचाही प्रयत्न केला, मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर शांतताप्रिय जैन समाजाने संयम ठेवला आणि महादेवीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत तिला सन्मानाने निरोप दिला। मात्र तिच्या अनुपस्थितीत घरात आई नसल्याची हुरहुर सतत जाणवत राहील।